आज 20 जानेवारी 2026 आपल्या मराठी महिन्यानुसार माघ महिन्यातली द्वितीया आहे. याच तिथीला आपण धर्मनाथ बीज साजरी करतो. धर्मनाथ बीज या तिथीला नाथपंथात विशेष महत्त्व आहे. या दिवशी श्री गोरक्षनाथाने धर्मनाथास अनुग्रह देऊन ज्यास दीक्षा आपण म्हणतो दिली होती व त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते. याच दिवशी प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता. तेथे भव्य अन्नदान झाले व गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला होता. देवांसह सर्वांनी दरसाल असाच उत्सव होऊन सर्वांना प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली. त्यावेळेस श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्यास त्रिविक्रमास आज्ञा दिली. गोरक्षनाथांनी आपल्या गोरक्षनाथ किमयागार या ग्रंथामध्ये असे लिहिलेले आहे की आपापल्या शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष, दारिद्र्य, रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील येणार नाहीत. त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल. प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या घरी वास्तव्य करेल अशी मान्यता आहे. प्रयाग क्षेत्री त्रिविक्रम राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरात प्रवेश केलेले व 12 वर्ष राज्य सांभाळलेले गुरु मच्छिंद्रनाथ यांचा बीज अंश असलेला पुत्र धर्मराज यास वयाच्या 12व्या वर्षी गुरु गोरक्षनाथ यांनी दीक्षा दिली होती. तोच हा दिवस दरवर्षी धर्मनाथ बीज म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व नाथ भक्तगण, साधू, ऋषी, मुनी ज्यांना कोणाला नाथ संप्रदायाचा अभ्यास व्हायचा आहे त्यांना दीक्षा दिली जाते. आपण आता पाहू हा धर्मनाथ बीज उत्सव कसा साजरा करावा. 12 वर्षांनी माघ शुद्ध द्वितीया ह्या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नाथपंथाची दीक्षा दिली. तो सोहळा इतका मूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती ह्या द्वितीयेच्या दिनी किंवा दिवशी दान, धर्म, पुण्य करेल त्याचे नाथ सर्वतोपरी त्याचे नाथ कल्याण करतील. त्यांच्या घरी सुख, धनसंपदा, शांती नांदू लागेल. तसेच त्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणी सहज सुकर होऊन जातील. या दिवशी आपण आपल्या घरी अथवा नाथांचे मंदिर ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी श्री नवनाथांच्या प्रतिमेचे पूजन करावे. त्यांना हार पुष्प अर्पण करावेत, धूप दीप दाखवावा व श्री नवनाथ भक्ती सार ग्रंथातील 34वा अध्याय पठन करावा. हा अध्याय पठन करण्यास आपण ओवीबद्ध स्वरूपात किंवा मराठी स्वरूपात पठन करू शकतो. त्यानंतर नैवेद्य दाखवून नाथांची आरती करावी व यथाशक्ती अन्नदान करावे. तसेच याच दिवशी ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी घेवड्याची भाजी, ज्वारीच्या पिठाचे आंबील, घुगऱ्या, वडे, मलिदा इत्यादी नैवेद्यही आपण अर्पण करू शकता. याच दिवशी नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 34व्या अध्यायाचे पठण अतिशय शुभ मानले जाते. आपण ज्यांच्या घरी नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ नसेल किंवा ज्यांना ओवीबद्ध स्वरूप वाचण्यास किंवा समजण्यास अवघड जात असेल त्यांच्यासाठी मराठीमधून या अध्यायाची कथा आपण समजावून घेऊ. एकदा मच्छिंद्र व गोरक्षनाथ आपल्या सद्गुरू श्री दत्तात्रय प्रभूंना भेटण्यासाठी गिरवणार पर्वतावर आले होते. परस्परांनी एकमेकांच्या काही घटनांची चर्चा केली. श्री गुरूंनी त्यांना 6 महिने ठेवून घेतले. नंतर गोरक्षनाथ श्रीगुरूंना म्हणाले, आपला जन्म जगत कल्याण आणि परोपकारासाठी आहे. त्यामुळे आम्हाला तीर्थयात्रेला जाण्याची अनुमती द्यावी. अतिशय जड अंतकरणाने दत्तगुरूंनी त्यांना निरोप दिला. मच्छिंद्रनाथ व गोरखनाथ हे काशी यात्रेला निघाले. वाटेत प्रयाग क्षेत्री येऊन पोहोचले. त्यावेळी तेथे त्रिविक्रम राजा राज्य करत होता. त्यांच्या राणीचे नाव रेवती होते. त्यांना एकही अपत्य नव्हते. त्रिविक्रम राजा पराम उदार, ज्ञानी, परोपकारी, प्रजाहितदक्ष होता. विक्रम राजा प्रजेवर पुत्राप्रमाणे प्रेम करत होता. त्यामुळे प्रजा सुखी समाधानी होती. तसेच प्रजेचे राजा राणीवर अत्यंत प्रेम होते.
मच्छिंद्रनाथ व गोरखनाथ प्रयागला आले त्यावेळी विक्रम राजा स्वर्गवासी झाला होता. ही बातमी ऐकून राज्यात हाहाकार उडाला होता. सारी प्रजा शोकाकुल झाली होती. राणी रेवतीच्या दुःखाला तर पारावरच राहिला नव्हता. सर्वांचा दुःख विलाप पाहून मच्छिंद्रनाथांना हळहळ वाटली. त्यांच्या मनात राजाला जिवंत करावे म्हणजे सर्व प्रजा आनंदित होईल असे आले. मग त्यांनी अंतर्ज्ञानाने राजाची आयुर्मर्यादा पाहिली. परंतु राजाचे संपूर्ण आयुष्य भोगून संपले होते. त्याचा आत्मा सप्तलोक ओलांडून ब्रह्मस्वरूपात विलीन झाला होता. यामुळे भूलोकात जन्म घेणे आता तरी शक्य नव्हते. मच्छिंद्रनाथ व गोरखनाथ गावाबाहेरच्या शिवालयात येऊन थांबले. त्यांच्यासमोर स्मशानभूमी होती. तिथे राजा त्रिविक्रमाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आला. प्रजेचा हा अतिशय भावनामय शोक पाहून गोरखनाथांचे हृदय भरून आले. त्यांनी आपल्या गुरूंना विनंती केली की आपण राजाला जिवंत करून प्रजेला आनंदी करावे. तुम्ही जिवंत करणार नसाल तर मी जिवंत करतो असा हट्ट धरला. त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी त्यांना समजावले, राजा पुण्यकर्माने ब्रह्मस्वरूपात विलीन झाला आहे. त्याला पुन्हा जिवंत करणे आता अशक्य आहे. तेव्हा गुरूंचा उपदेश गोरखनाथाला समजला आणि ते शांत राहिले. मच्छिंद्रनाथांनी ओळखले होते की गोरखनाथ गुरुची अवज्ञा केल्यामुळे स्वतः प्रायश्चित्त केली. म्हणून त्याला जवळ बोलवले आणि सांगितले की तू लोककल्याणासाठी स्वतःचा प्राणत्याग करायला तयार झालास तरी यावर एक पर्याय मी तुला सांगतो. राजाच्या देहामध्ये मी प्रवेश करतो. त्या देहात राहूनच मी राजाच्या नावाने राज्याचा कारभार पाहीन. 12 वर्षानंतर मी माझ्या देहात पुन्हा प्रवेश करेन. तोपर्यंत तू माझे शरीर नीट सांभाळून ठेव. हे ऐकून गोरखनाथ विस्मयचकित झाले. त्यांनी मच्छिंद्रनाथांना समाधानाने संमती दिली. मग मच्छिंद्रनाथांनी आपल्या योग सामर्थ्याने आपला देह निश्चल करून राजाच्या मृतदेहात प्रवेश केला. त्याचवेळी राजा त्वरित उठून बसला. राजा जिवंत झालेला पाहून शोकाकुल झालेला जनसमुदाय आनंदाने त्रिविक्रमाचा जय जयकार करू लागला. सर्वांनी देवाचे आभार मानले व स्मशानभूमीवरील अग्निदेवतेला शांत करण्यासाठी राजाची सुवर्णाची प्रतिमा करून त्यावर विधीपूर्वक अग्निसंस्कार करून अग्नीच्या स्वाधीन केले. त्याचवेळी झालेल्या आनंदाला साजेशा जल्लोषामध्ये राजाला वाजत गाजत नगरात नेले गेले. इकडे शिवमंदिरात गोरक्षापुढे एक प्रश्न उपस्थित झाला. मच्छिंद्रनाथांच्या देहाचे संरक्षण 12 वर्ष कसे करायचे? तेवढ्यात तेथे एक स्त्री आली. तिला विश्वासात घेऊन सर्व घटना सांगितली. ते म्हणाले, माझ्या गुरूंनी माझ्यावर मोठीच जबाबदारी सोपवली आहे. तेव्हा या संबंधात कुठेही वाच्यता करू नकोस. श्री गुरूंचे शरीर 12 वर्ष सुरक्षित राहील अशी एखादी गुप्त जागा दाखव. गोरखनाथांच्या गुरुनिष्ठेने आणि शुद्ध भावनेमुळे तिने त्याला एक गुप्त भुयार दाखवले. ते पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री करून गोरक्षाने मच्छिंद्रनाथांचा देह तेथे ठेवला व बाहेरून कोणालाही शंका येणार नाही ही काळजी घेऊन भुयाराचे दार बंद केले. त्यानंतर ती स्त्री म्हणाली, साधू महाराज, हा देह 12 वर्ष चांगल्या स्थितीत कसा राहू शकेल? तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले, माझे गुरु तपस्वी असून अमर आहेत. त्यांनी जर मनात घेतले तर ते प्रलय काळाच्या अंतापर्यंत आहे त्या स्थितीत तेजस्वी राहू शकतात. तू हे गुपितच ठेव, अन्यथा अनर्थ घडेल. श्री तसे वचन देऊन निघून गेली. इकडे त्रिविक्रम राजाच्या देहात प्रवेश केलेल्या मच्छिंद्रनाथांनी अंतर्ज्ञानाने सर्व गोष्टींची माहिती करून योग्य रीतीने राज्यकारभार चालवला. रेवती राणीबरोबर राजाप्रमाणेच त्यांचे बोलणे वागणे ठेवले. त्यामुळे राणीला संशय आला नाही. स्मशानाजवळ असलेल्या शिवालयात जाऊन दररोज रात्री सांब सदाशिवाचे दर्शन घेण्याचा नित्यने मच्छिंद्रनाथांनी चालू ठेवला. त्यांनी आपल्या निश्चल शरीराची गुप्त जागा नीट पाहून घेतली. गोरक्षनाथांनी त्यांना सर्व हकीकत बरोबर भाषेत सांगितली. त्यामुळे इतर कोणालाही त्याचा उलगडा झाला नाही. अशा प्रकारे त्यानंतर राजा दररोज मंदिरात जाऊन स्वतःच्या देहाविषयी खात्री करून घेऊ लागला. गोरक्ष 3 महिने तेथे राहिले. ही जबाबदारी व्यवस्थित पार पडत आहे हे जाणून गोरक्षनाथ म्हणाले, आपण आपली योग साधना करून हित साधावे. मला आता तीर्थयात्रा करण्यास परवानगी द्यावी. मग गुरूंच्या आज्ञेवर ते तीर्थयात्रेस गेले. पुढे 6 महिन्यांचा कालावधी लोटला आणि राणी रेवती गर्भवती राहिली. यथावकाश तिला पुत्ररत्न प्राप्त झाला. बारसे थाटात झाले. त्यांचेच नाव धर्मनाथ असे ठेवले गेले.
धर्मनाथ 5 वर्षाचा झाला. राजा राणीने एके दिवशी भगवान शंकराची षोडशोपचारे पूजा केली. पूजा केल्यावर राजा व धर्मनाथ बाहेर पडले. तेव्हा राणी शिवाची प्रार्थना करू लागली. हे गिरिजापते, तुझ्या कृपेने मी तृप्त, समाधानी, आनंदी आहे. परंतु मला एकच मागणी आहे. मी सौभाग्यवती असतानाच मला मरण येऊ दे. राणीचे शब्द ऐकून तेथील स्त्री एकदम हसली. राणीला तिचे हसणे खटकले. राणीने तिला हसण्याचे कारण विचारले. ती स्त्री गप्प बसली. राणीने तिला वारंवार विचारून बेजार केले. नाईलाजाने ती म्हणाली, मी गरीब आहे. संतापाच्या भरात तुम्ही मला मृत्यूदंड द्याल. त्यावर राणीने तिला वचन दिले की मी तुला कोणत्याही प्रकारची हानी करणार नाही. त्या पुजारिणीने राणीला एकांतात सर्व सत्य घटना सांगितली. राजा विक्रम केव्हाच मरण पावले असून त्यांच्या मृतदेहात मच्छिंद्रनाथांनी आपल्या सिद्धीने प्रवेश केलेला आहे. तुम्ही विधवा असतानाही सवाष्ण ज्याला आपण आहे मरण मागतो ते तुम्ही मागितले आहे, म्हणून मला हसू आले. यापुढे 12 वर्ष मच्छिंद्रनाथ राजाच्या शरीरात राहणार. त्यानंतर ते राजाच्या देहाचा त्याग करून स्वतःच्या देहात संचार करतील. तेव्हा तुमच्या वाट्याला वैधव्य येणार ही वस्तुस्थिती आहे. नंतर तिने मच्छिंद्रनाथाचे मृत शरीर दाखवले. ते पाहून राणी खूप उदास झाली. राजवाड्यात आल्यावर तिने त्यावर विचार केला. या निमित्ताने आपल्याला मातृत्व व राज्याला वारस मिळाला. 7 वर्षांनी आपल्याला वैधव्य प्राप्त होणार आहे. सर्व वैभव नष्ट होणार आहे. धर्मनाथाला कसे मोठे करणार, राज्याची जबाबदारी कोण सांभाळणार, यावर तिने उपाय निवडला. मच्छिंद्रनाथांचे मृत शरीर नाहीसे करून टाकले तर सर्वच प्रश्न सुटतील. तिने मच्छिंद्रांचे शरीर बाहेर काढले व सेवकांकडून मध्यरात्री त्याचे बारीक तुकडे करून अरण्यात फेकून दिले. भुयाराचे तोंड पूर्व बंद करून राणी निश्चिंत राहिली. ही घटना घडल्यानंतर माता पार्वतीला कैलासात एकदम जाग आली. तिने भगवान शंकराला रेवती राणीने आपल्या भक्ताचे केलेले कृष्णकृत्य सांगितले. शंकरांना खूप हळहळ वाटली. त्यांनी पार्वतीला सांगितले की तू यक्षिणीला अरण्यात पाठवून मच्छिंद्रनाथांच्या देहाचे तुकडे एकत्र करून कैलासावर आणून ठेव. पार्वतीने कोटी चामुंडांना बोलवून तशी आज्ञा केली. त्याप्रमाणे चामुंडा आणि यक्षिणींनी मच्छिंद्राच्या देहाचे भग्नावशेष वीरभद्राकडे सुपूर्द केले आणि सांगितले की हा भग्नदेह आपला शत्रू मच्छिंद्रनाथांचा आहे. याने आम्हाला नग्न करून फजिती केली होती. अष्टभैरवांना सळोकीपळो केले होते. तेव्हा त्याचा देह नेण्यासाठी गोरक्षनाथ येणार आहेत. सर्व भैरवांना व वीरभद्राला खूप आनंद झाला. त्यांनी सुरक्षित ठिकाणी तो देह ठेवला. त्याच्या भोवती 84 कोटी 72 लक्ष शिवगण, कोट्यावधी यक्षिणी, चामुंडा, शंखिनी, डंकिनी सशस्त्र ठेवल्या. त्रिविक्रम राजाच्या देहातील मच्छिंद्रनाथ दररोज शिवालयात जाऊन भैराकडे जात असे व आपला देह सुरक्षित ठिकाणी आहे याची खात्री करून घेत असे. पण आपण दिव्यदृष्टीने एकदा पाहावे असा विचारही त्यांच्या मनात आला नाही. अशा प्रकारे राजवैभव सुखासमाधानाने भोगीत असता 12 वर्षांची मुदत संपत आली. तिकडे 12 वर्ष पूर्ण झाली हे जाणून गोरक्षनाथ व त्यांचा शिष्य चौरंगीनाथ प्रयाग क्षेत्री गुरुभेटीसाठी त्याच शिवमंदिरात आले. त्या स्त्रीला बोलावून मच्छिंद्राच्या देहाबद्दल विचारले. तेव्हा तिने रेवती राणीने धमकी देऊन आपल्याकडून सर्व गुपित जाणून घेतले व पुढील काय काय केले हा वृत्तांत सांगितला. गोरक्षांनाही खूप वाईट वाटले. तेव्हा ती स्त्री म्हणाली, मच्छिंद्राच्या देहाचे काय केले व ते रेवती राणीला विचारून येते असे सांगून ती राणीकडे गेली. तेव्हा रेवतीने सांगितले की त्याच दिवशी त्या देहाचे बारीक तुकडे करून अरण्यात टाकले. ते कीटकांनी खाल्ले सुद्धा असतील हे ऐकून स्त्रीला धक्काच बसला. तिने गोरक्षनाथांना घडलेली हकीकत सांगितली. त्यांना संताप आला, परंतु आपली ती गुरुपत्नी आहे व तिला पुत्र झाला आहे म्हणून ते शांत राहिले. मच्छिंद्रनाथ चिरंजीव असल्यामुळे त्यांच्या देहाचा नाश कधीच होणार नाही. कुठे ना कुठे ते सुरक्षित असतील, त्यांचा शोध आपण घेतला पाहिजे. त्यांनी चौरंगीनाथांना सांगितले की गुरूंच्या देहाचे अवशेष शोधण्यासाठी मी योग बलाने सूक्ष्मरूप घेऊन जातो, परंतु माझा देह इथंच ठेवून जातो. मी परत येईपर्यंत तू याचे रक्षण कर, नाहीतर राणी रेवती माझ्याही देहाचा नाश करेल. असे सांगून ते सूक्ष्म रूपाने बाहेर पडले. त्यांनी 10 दिशा, सप्तपाताळे, सप्तदीप, गुप्तगुहा व सर्व ब्रह्मांड, वैकुंठ भवन शोधले. शेवटी कैलासावर गेले. तिथे त्याला वीरभद्र, शिवगण, चामुंडांच्या पहाऱ्यात गुरूंची अस्तित्वाच्या माणसांचे अवशेष दिसले. ते पुन्हा शिवमंदिरात आले. स्वतःच्या शरीरात प्रवेश केला व युद्धाची तयारी केली.
सूर्यावर पर्वतासनाचा प्रयोग करून त्याला मध्यस्थी करून देह ताब्यात द्यावा असे सांगितले. सूर्य वीरभद्राकडे गेला व मच्छिंद्राचा देह परत देण्याची विनंती केली, परंतु त्यांनी नकार दिला. वीरभद्राने अष्टभैरव 72 कोटी 84 लक्ष गणांना शस्त्रास्त्र घेऊन तयार राहण्यास सांगितले. गोरक्ष व सौरंगीने हे पाहून दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. एकमेकांवर अस्त्रे सोडली. यामुळे सर्व देव भयभीत झाले. भगवान विष्णू व शंकर पृथ्वीवर आले. त्यांनी दोघांना शांत केले, परंतु वीरभद्राला गोरक्षनाथांनी अस्त्रांनी मारून टाकले. त्यावेळी महादेवांना दुःख झाले. गोरक्षनाथांनी वीरभद्राला जिवंत करण्याचा उपाय विचारला. तेव्हा महादेव म्हणाले, वीरभद्र जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थेत शिवमंत्र जपत असे. तेव्हा त्यांच्या अस्थिमधून शिवजप ऐकायला येईल. ती हाडे वीरभद्राची समजावी अशा रीतीने गोरक्षाने संजीवन मंत्राने वीरभद्राला जिवंत केले. भगवान महादेवाने दोघांची मैत्री घडून आणली. श्री गुरु मच्छिंद्रनाथांच्या देहाचे अवशेष घेऊन गोरक्षनाथ शिवमंदिरात आले. ते सर्व सोडून भैरात त्याचे रक्षण करीत असताना एके दिवशी त्रिविक्रमाच्या देहातील मच्छिंद्रनाथ नेहमीप्रमाणे शिवमंदिरात आले. त्यांनी गोरक्षाची विचारपूस केली. तेव्हा गोरक्षनाथांनी शरीरासाठी झालेल्या सर्व सत्य घटनांचा वृत्तांत राजाला सांगितला व 12 वर्षांची मुदत संपत आल्याचीही कल्पना आठवण करून दिली. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, मला देहात पुनरागमन करण्याची ओढ लागलेली आहे. त्यासाठी पुत्र धर्मनाथाला राज्याचा उत्तराधिकारी करून परत येतो असे सांगून मच्छिंद्रनाथ राजवाड्याकडे परत निघून गेले. राजवाड्यात आल्यानंतर त्यांनी प्रधान व मंत्रीगण यांच्याशी राजपुत्राला राज्याभिषेक करण्याविषयी चर्चा करून एका शुभमुहूर्तावर अत्यंत थाटामाटाने समारंभपूर्वक धर्मनाथाला राज्याभिषेक केला. सर्व प्रजाजनांना सुवर्णदान, मिष्टान्न भोजन, कर सवलत इत्यादी जनहिताची कामे करून धर्मनाथाच्या राज्यकारभाराचे अवलोकन करून 1 महिन्यांनी मच्छिंद्रनाथाने समाधानाने शिवमंदिरातील आपल्या शरीरात प्रवेश केला. गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राने तो देह पूर्ववत केला. गोरक्ष व सौरंगींना आनंद झाला व त्यांनी गुरुला वंदन केले. दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा दिवस जास्त वर आला तरी महाराज उठले का नाहीत, म्हणून रेवती राणी शयनगृहात गेली. राजाला उठवण्याचा तिने प्रयत्न केला. तेव्हा तिच्या लक्षात आले की राजाच्या देहातील प्राण केव्हाच निघून गेलेले आहेत. दुःखाने तिने हंबरडा फोडला. राणीचा आवाज ऐकून धर्मनाथ, प्रधान, मंत्रीगण धावत आले. राजाच्या मृत्यूची बातमी गावात पसरली. त्रिविक्रमाच्या प्रेतावर स्मशानात अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी मच्छिंद्रनाथ, गोरक्ष व सौरंगी तिथे हजर होते. मच्छिंद्रनाथांना पाहून राणीला आश्चर्य वाटले. पित्याच्या मृत्यूमुळे धर्मनाथ अत्यंत दुःखी झाला होता. त्याने अन्नपाणी वर्ज केले. राणीने एकांतात धर्मनाथाला पित्याविषयीचे रहस्य सांगितले. नंतर धर्मनाथाने शिवमंदिरातून तीनही नाथांना पालखीत बसून राजवाड्यात आणले. 1 वर्षभर ते तेथेच राहिले. आता तू मातेची सेवा व राज्याचा उपभोग घे. 12 वर्षांनी मी परत येईल असे सांगून ते तिघे तीर्थयात्रेला निघून गेले. धर्मनाथांनी मच्छिंद्रनाथांची आज्ञा पाळली होती. त्यांच्या कारकिर्दीत प्रजा सुखात होती. राजा त्रिविक्रमाप्रमाणेच धर्मनाथाने आपली प्रजा आपली पुत्रवत आहे असे समजून प्रजेची काळजी घेतली होती. आपल्या मातेलाही त्याने सुख समाधानाने ठेवले होते. तिची तो मनोभावे सेवा करत असे. त्याची पत्नी आज्ञाधारक व पतिव्रता होती. त्यांना एक पुत्रही झाला होता. त्याचे नाव धर्मनाथांनी त्रिविक्रम असेच ठेवले होते. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, सौरंगीनाथ व अडमंगनाथ पुन्हा प्रयागला आले. धर्मनाथाने त्यांची भेट घेऊन सन्मानपूर्वक त्यांना राजवाड्यात आणले. काही काळ गेल्यानंतर त्यांच्या उपस्थितीला चांगला मुहूर्त पाहून त्रिविक्रमाला राज्याभिषेक केला. धर्मनाथ त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेला जाण्यास उत्सुक होता. माघ द्वितीयेला, ज्याला धर्मबीज असे म्हणतात, म्हणजेच आजचा दिवस, या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथास गुरुदीक्षा दिली. या समारंभात स्वतः गोरक्षनाथ प्रसाद वाटत होते. या प्रसंगी स्वर्गातील सर्व देव प्रसाद ग्रहण करण्यासाठी तेथे आले होते. सर्व प्रजाजनही प्रसाद घेऊन संतुष्ट झाले. त्यामुळे दरवर्षी असा प्रसाद मिळावा यासाठी असा महोत्सव प्रत्येक वर्षी व्हावा अशी इच्छा सर्वांनीच व्यक्त केली. गोरक्षनाथांनी धर्मनाथाच्या मुलाला प्रत्येक वर्षी असा उत्सव करण्याची सूचना केली.
तेव्हापासून ही द्वितीया धर्मनाथ बीच म्हणून विख्यात झाली. दरवर्षी हा उत्सव नित्याने होऊ लागला. दरवर्षी माघ शुद्ध द्वितीयेला उत्सव करून लोकांना भोजन देणाऱ्याच्या घरी दुःख, दारिद्र्य, संकटे, रोग, भावभय, पीडा, दोष यांचा समूळ नाश होईल. तेथे लक्ष्मी वास करील, मनोकामना पूर्ण होतील, संसारात सुखसमाधान प्राप्त होईल. आपल्या शक्तीनुसार हा उत्सव साजरा करावा असे गोरक्षनाथांनी आपल्या गोरक्षनाथ किमयागार या ग्रंथात प्रतिज्ञापूर्वक सांगितलेले आहे. प्रयाग येथील कार्य झाल्यानंतर ते चारही योगी श्रेष्ठ धर्मनाथाला घेऊन तीर्थयात्रेस निघाले. त्यांनी त्याला सर्व योग्य विद्या शिकवल्या. ते बद्रिकाश्रमात परत आले. भगवान शंकरांचे दर्शन त्यांनी घडवले. त्यांच्या हाती धर्मनाथाला सोपून तपश्चर्येला बसवले. 12 वर्षांनी पुन्हा येतो असे सांगून गेले. 12 वर्षानंतर तीर्थयात्रेहून आल्यानंतर मोठे उद्यापन केले. या सोहळ्यात सर्व देवदेवतांना निमंत्रित केले गेले. त्या सर्वांनी धर्मनाथाला अनेक उत्तम आशीर्वाद दिले आणि वरदान दिले. सर्वजण संतुष्ट होऊन आपापल्या स्वस्थानी गेले. त्यानंतर मंचिंद्रासहित सर्वजण तीर्थयात्रेस निघून गेले. अशी ही नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 34व्या अध्यायाची मराठी स्वरूपातील कथा होती. तरी आपण सर्वांनी अतिशय उत्साहपूर्वक धर्मनाथ बीज हा कार्यक्रम किंवा आपण ज्याला उत्सव ही म्हणू शकतो आपापल्या क्षमतेनुसार साजरा करा.